दे बाप वाचलेले वचन आशीर्वादित करो। आणि आजचा माझा विषय आहे की परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करण्या अगोदर आम्हाला देणं शिकवतो, म्हणजे ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस आशीर्वादित होतो। आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की एक विधवा आहे आणि ती विधवा जी आहे ती ऑलरेडी दुष्काळामधली विधवा आहे। 3.5 वर्ष दुष्काळ पडला, कडक दुष्काळ, एकदम कडक दुष्काळ आहे। आणि कडक दुष्काळामध्ये ती स्वतः काटक्या गोळा करत आहे, काहीतरी तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी ती काटक्या गोळा करत आहे। आणि ती म्हणते की माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे, मी 2 काटक्या जमा करत आहे, मी घरी जाऊन मस्तसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, आम्ही ते खाऊ आणि मग मरू। म्हणजे काय, पर्यायच नाही, आता फक्त आमच्याजवळ एवढंच राहिलेलं आहे आणि एवढंच राहिलेलं असताना आम्ही ते तयार करू आणि आम्ही ते खाऊ आणि मग मरू। आणि मग देवाचा सेवक म्हणतो मी तिला तो म्हणाला भिऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर। असा देवाचा सेवक बोलत असतो कुठं, म्हणजे आम्ही खाऊ आणि मग मरू, आणि हा काय म्हणतो, तू म्हणतेस त्याप्रमाणे तू कर, म्हणजे मर, पण पहिले काय कर, एक गोष्ट ऐक माझी। तो म्हणतो तू म्हणतेस त्याप्रमाणे कर, काही हरकत नाही, तुला असं वाटतं तू मरशील, काही हरकत नाही, त्याप्रमाणे कर, पण ते करण्या पहिले, त्या करण्याच्या पूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण आणि नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज। काय म्हटलो असतो आपण, हा माणूस एवढा तगडा तुगडा दिसतो, मी वाळून गेले, मी विधवा आहे, माझा मुलगा एकुलता एक आहे, 3.5 वर्ष दुष्काळ पडलेला आहे, हा देवाचा माणूस आहे, याला दिवस रात्र कावळ्याने पुरवलेला आहे, आणि तिथं संपलं, करीत ओळानजीक ओहळ आटला, आणि मग हा इथं आला आणि इथं येऊन आता माझं डोकं खात आहे आणि मला म्हणतो तू म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण प्रथम माझ्यासाठी भाकर भाजून आण। आपण जर असतो तर फार वैतागलो असतो, आपण देवाला नावं ठेवले असते, सेवकाला नावं ठेवले असते, आणि मग म्हटलं असतो की काय खरं नाही बाबा, आपण तर देऊ शकत नाही, आम्ही खातो आणि मग नंतर पुढं बघू, असं म्हटलं असतं, पण आपण देवाच्या सेवकाला दिलंच नसतं आणि मग त्याच्या शब्दाप्रमाणे झालं असतं। पण या ठिकाणी परमेश्वर तिला शिकवत आहे की ज्या वेळेस तो देवाचा सेवक त्या ठिकाणी म्हणतो असं कर, तर तसं करायलाच पाहिजे। आणि ज्यावेळेस ती करते त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझ्या पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही, म्हणजे आशीर्वाद जे आहेत ते वरतून मी तुला देईन। आशीर्वाद कोणापासून प्राप्त होतात, देवापासून प्राप्त होतात। हे माध्यम आहे देवाचा सेवक, त्याला फक्त पाठवलंय तिथं याच्यासाठी की तिचं कुटुंब आशीर्वादित करावा आणि तिचा पुरवठा व्हावा, यासाठी तिला पाठवलेलं आहे। म्हणून बऱ्याचशा वेळेस परमेश्वर आम्हाला वचनाद्वारे बोलतो, पण आम्ही कृतीमध्ये फेल ठरतो, बरोबर। म्हटलं आता दशांश देणाऱ्याची यादी नाही लावायची, दशांश न देणाऱ्याची यादी लावायची, कारण देणारे ऑलरेडी आशीर्वादित आहे, न देणारे ज्यावेळेस नाव पाहतील त्यावेळेस म्हणते माझं नाव या लिस्टमध्ये आशीर्वादामध्ये नाही, आणि दशांश न देणाऱ्याच्या यादीमध्ये पुढे लिहायचं की आशीर्वाद देण्यासाठी यांच्यासाठी प्रार्थना करा, आणि प्रत्येक कुटुंबाचं नाव, आणि मग आपण जायचं आणि त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना करायची की हे दशांश न देणारे आहेत, यांना परमेश्वर आशीर्वादित कर की जेणेकरून हे अधिक धनवान व्हावे। याच्यामध्ये परमेश्वराचा स्वार्थ नाही, तुम्ही धनवान व्हावं म्हणून परमेश्वर हे करतो, तुमचा पुरवठा व्हावा म्हणून परमेश्वर हे करतो, पण बऱ्याचशा वेळेस आपल्याला ते समजत नाही आणि आपण एक स्टिंजी फेलो राहतो। आपल्या भाषेत आपण म्हणतो हा एकदम कंजूस आहे। हा वेळेस माणसाचं किती पगार येते किंवा किती त्याच्याजवळ आहे त्यानुसार देणं ठरत नाही। 100 रुपयाचं पण 10 रुपये दशांश देता येतो, 10 रुपयाचा पण 1 रुपया दशांश देता येतो, पण ती देण्याची मानसिकता मनामध्ये असली पाहिजे। काही लोक काय म्हणतात, आम्हाला देताच येत नाही, आम्हाला देताच येत नाही, आम्ही दशांश देऊ शकत नाही, आम्ही देऊच शकत नाही। का देऊ शकत नाही? तुमच्याजवळ ज्यावेळेस पगार येतो 100 रुपये तर पगार येत असेल तुम्हाला, 100 रुपये पगारातून 10 रुपये तुमचे नाही, 10 रुपये तर पगार येत असेल, खूपच गरीब आहे तुम्ही, 10 रुपये तर पगार येत असेल तुम्हाला एक दिवसात, त्या 10 रुपयातला 1 रुपया तुमचा नाही, पण आपण ते आशीर्वाद घेत नाही, आपण जास्तीत जास्त स्टिंजी फेलो राहतो, म्हणजे कंजूस राहतो।
एक मनुष्य होता, एक गोष्ट मी ऐकली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं, एक मनुष्य होता आणि तो मनुष्य फार चिकट होता, त्याला पैसे खर्चायला आवडत नव्हते. त्याजवळ पैसे असायचे, त्याच्या बँकेत पैसे असायचे, घरात पैसे असायचे, पण तो फार चिकट असल्यामुळे तो साठू ठेवायचा. आणि उन्हाळ्याच्या दिवसात एक दिवस तो बाजाराला पिशवी घेऊन निघाला आणि पिशवी घेऊन निघाल्यानंतर त्याला फार तहान लागली, कारण की ऊन जास्त होतं आणि ऊन जास्त असल्यामुळं फार तहान लागली. तर त्याला दिसलं एक काय म्हणतात रसवंती, आणि मग ते म्हणे रसवंतीमध्ये जाऊन रस पिला पाहिजे. पण परत त्याने विचार केला, रस जर पिलो तर 12-13 रुपये माझे कमी होतील, तेच 12-13 रुपये मला मी तिच्या 2 गड्डे येतील, मी रस पिणार नाही. मग थोडा पुढं गेला, एका मंदिराजवळ ते लोक लस्सी देत होते, पण ते फ्री देत होते. पण हा तिथं गेला, पण याचं मन मागं पुढं, फ्री तर आता देतील, नंतर डोनेशन तर नाही मागणार मला, आता पाचतील आणि मग नंतर म्हणते नी पावती फाडा किंवा डोनेशन नको, जाऊ द्या, घेणंच नको. थोडं पुढं जातो, त्याला बॉटल दिसते पाण्याची, पण परत तो विचार करतो की या बॉटलमध्ये 20 रुपये घातले तर माझ्या 20 रुपयाला तोटा होईल, आणि असं करत करत तो पुढं जातो. उष्माघात त्याला होतो आणि मग नंतर तो अक्षरशः पडतो खाली. त्या स्टोरीमध्ये आले असं लिहिलेलं आहे, पडतो खाली, पण तरी काही तो पाणी विकत घेत नाही. एक माणूस म्हणतो, ये अरे बाबा पाणी प्या, तुम्हाला खूप तहान लागली. म्हणे पाणी फ्री तर आहे ना, फुकटतं तुमचं पाणी, नंतर पैसे तर नाही मागणार ना. म्हणजे त्या स्टोरीतून हे कळतं की मनुष्य इतकं काही लोक इतके कंजूस असतात, इतके मक्खीचूस असतात, इतके चिकट असतात की त्यांना पैसा सुटतच नाही. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही इतकंही चिकट असू नये, इतकंही कंजूस असू नये की आम्ही स्वतःला देखील खर्चता कामा नये. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आम्ही स्वतःला पण ते खर्च करत नाही, नका देऊ परमेश्वराला. पण वर्षातून एकदा स्वतःचं कुटुंब, वर्षातून म्हटलं मी, महिन्याला नाही, वर्षातून एकदा सेव्हिंग करा, थोडीफार 5,000 रुपये सेव्हिंग करा, 10,000 रुपये सेव्हिंग करा. मी तसं करतो की ती रक्कम जी असते ती मी फक्त माझ्या फॅमिलीसाठीच वापरतो. आणि मी सरळ म्हणतो, रमा याच्यातला 1 रुपया खर्चूस तर देखील आपण घरी यायचं नाही, 1 रुपया सुद्धा उरला नाही पाहिजे. करू नका माझ्यासारखं लगेच, नाही तर पहिले सेव्हिंग करतो मी वर्षभर, की हे पैसे मला फक्त वर्षातून एकदा माझ्या फॅमिलीसाठी खर्चायचं आहे, आणि ते सुद्धा आपण खर्चत नाही. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला ब्लेसिंग येत नाही. आणि देवाचा सेवक इथं येऊन काय म्हणतो तिला, की एक भाकर माझ्यासाठी भाजून आण, हे फार अवघड आहे. नवीन मी सेवा कार्य करायला सुरुवात केली त्यावेळेस 2, 3, 4 लोक यायचे, 6 लोक यायचे. ज्यावेळेस मी चालू केलं, मग त्याच्यानंतर हळूहळू लोक वाढत गेले. मग हॉल भरायला लागला शाळेचा, आणि शाळेचा हॉल भरल्यानंतर दुसऱ्या हॉलमध्ये पण भरायला लागला. आणि दुसऱ्या हॉलमध्ये लोक बसायचे, पुरुष बसायचे, आणि या हॉलमध्ये सगळे काय म्हणतात लेडीज बसायच्या. आणि तिथं फार म्हणजे त्रासातून सेवा कार्य केलं. मलाच माहिती आहे त्यावेळेस माझ्याजवळ पैसे राहत नव्हते, तसं मी यायचो, हे करायचो. ज्यावेळेस आपण साधा असतो त्यावेळेस कोणी आपल्याला फुकट विचारत नाही, कसं येता, कसं जाता, काय खाता, पेट्रोल का टाकता का, पाणी टाकता गाडीमध्ये, काहीच नाही. पण जसं चर्च वाढलं त्यावेळेस एक फॅमिली, आणि ते फॅमिली म्हणे, पाळक साहेब या दानातला अर्धा भाग तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. आता दानातला अर्धा भाग कसा द्यायचा त्यांना? फुल टाईम मिनिस्ट्री ते करत नाही, पूर्ण वेळ सेवा ते करत नाही. पूर्ण वेळ सेवा मी आणि माझा परिवार करतो. ज्यावेळेस मी साधारण होतो त्यावेळेस कधी विचारलं नाही त्यांनी, 20 रुपये दान येतं त्याच्यातले 10 रुपये मला द्या, किंवा आम्ही पण सेवा करतो तुमच्याबरोबर, सेम तुमच्यासारखी सेवा करतो, त्यावेळेस नाही विचारलं. पण ज्यावेळेस मोठं झालं त्यावेळेस त्यांनी सेवा विचारले की याच्यामध्ये आम्हाला अर्धा हिस्सा पाहिजे. मग नंतर मी विचार केला एक दिवस, देवा किती कष्ट घ्यावं लागतात सेवेमध्ये, आणि लोक सहज विचारतात की आम्हाला याच्यातले पैसे तुम्ही अर्धे द्या. आणि मग मला तो क्षण आठवला की सेवा कार्य करत असताना अक्षरशः माणसाची दमछाक होते. सेवा करून बघा, नवीन एक दुष्ट आत्मा लागला होता एका बाईला, नाव नाही सांगत त्यांचं, पण दुष्ट आत्मा लागलेला होता. आणि शाळेमध्ये मी प्रचार करत होतो, असंच उपदेश करत होतो. आणि उपदेश करत असताना मला कळालंच नाही त्या कधी सापासारख्या असा लोळत आल्या, आणि त्यांनी माझी पॅन्ट पकडली. आणि त्यावेळेस त्या पॅरेलल पॅन्टी होत्या, आणि बेल्ट आपला साधा होता, एवढा काही मजबूत बेल्ट नव्हता. त्या धरून खाली ओढायचा आणि मी वरती ओढायचा. एका हातात पॅन्ट, एका हातात माईक, आणि येशूच्या नावात निघ, येशूच्या नावात निघ. तो क्षण मला त्यावेळेस आठवला, देवा त्यावेळेस मला कोणी मदत करायला आलं नाही. सगळ्या लेडीज बाजूला, सगळे जेंट्स असं,
कोणीच आहे. नवीन चर्च असल्यामुळे सगळ्याला भीती वाटायची. आता म्हणलं आता काही खरं नाही, आता पॅन्ट जाणार. अक्षरशः मी चिडून माझी बायको सुद्धा घाबरायची. भूत म्हणलं का घाबरायची. अरे रमा पकड ना लवकर, पकडा ना म्हणलं. सगळे काय बघतात, जी फॅमिली मागत होती त्यांना म्हणलं अरे पकडा ना लवकर, तुम्ही काय वाट बघतात काय, सगळे बेल्यासारखं. म्हणजे असं सेवा करावी लागते. आणि सहज येऊन आपण काय म्हणतो, आता सेवेतला अर्धा पैसा आमचा आहे. म्हणून सेवा फार अवघड आहे, गोष्टी फार अवघड आहेत. ज्यावेळेस छोटं असतं त्यावेळेस ते छोटं आम्हाला दिसत नाही, पण ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस त्याच्याकडे आमचं लक्ष लागतो. एक मनुष्य ज्यावेळेस साधारण असतो त्यावेळेस त्याला कोणी विचारत नाही, पण तोच मनुष्य ज्यावेळेस त्याचं हाय लेवल जाते किंवा तो थोडा मोठा होतो तर त्याच्या पैशाकडे लक्ष जातं. पण पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 10 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? पहिले तिमोथी याचा 6 अध्याय आणि 10 वचन, 6 अध्याय आणि 10 वचन. दुःखी मनाने तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्रीमान नाही पहिले तिमोथी सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. बस या ठिकाणी म्हटलेले, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचा मूळ आहे. द्रव्य वाईट नाही, पैसा वाईट नाही, तुमच्याजवळ पैसा असावा ही देवाची इच्छा आहे. पण बऱ्याचशा वेळेस तो पैसा ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस त्या पैशाचा लोभ वाईट आहे, त्या पैशाचा लोभ वाईट आहे. म्हणजे परमेश्वराने जो पैसा मला दिलेला आहे, जो पैसा तुम्हाला दिलेला आहे, त्या पैशाचा चांगला उपभोग तुम्ही घ्यावा यासाठी तो दिलेला आहे. तो पैसा जो आहे तो परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद म्हणून दिलेला आहे. आणि तो जर पैसा आमच्याजवळ आहे तर तो देवाचं गौरव करण्यासाठी आहे. म्हणून लव ऑफ मनी आमचं कमी झालं पाहिजे. म्हणजे काय म्हटलेले, द्रव्याचा मोह म्हटलेला आहे त्या ठिकाणी. द्रव्याचा लोभ म्हणजे द्रव्य वाईट नाही, परंतु त्याच्याप्रती जर लोभ बाळगला तर तो वाईट आहे. कारण की त्या लोभामुळे काय होतं की मनुष्य स्वतः बहकल्या जातो आणि तो दुसऱ्याला वाईट काय म्हटलेले एक कारण वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून किती आहेत आणि त्यांनी स्वतः पुष्कळशा खेदांनी भुसकून घेतले आहेत. म्हणून विश्वासापासून बहकण्यासाठी द्रव्य फार प्रभावी हत्यार आहे. एक वेळेस जर या द्रव्याचा मोह आला, पैशाचा मोह आला तर आम्ही सगळं सोडून देतो आणि फक्त विचार त्याचा करतो. पण या ठिकाणी स्वतः देवाचा सेवक म्हणतो, आता मला तू भाकर भाजून आण. आपण जर असतं तर म्हटलं असतं कसं काय या माणसाला कळत नाही, का बरं हा माणूस असा करतो, हा तर देवाचा सेवक आहे असं का सांगतो. वेळोवेळी आम्हाला दशांश द्या का म्हणतात, वेळोवेळी का म्हणतात की आम्ही आशीर्वादित झालो पाहिजे, वेळोवेळी का म्हणतात पेरणी करा. आम्हाला पेरणी करायची नाही, आम्हाला द्यायचं नाही. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जो देत नाही तो आशीर्वादित होत नाही. म्हणून मला सांगावं लागेल, जो नियम आहे तो मला शिकवावाच लागेल. जर मी देत नाही तर माझा पैसा आशीर्वादित होत नाही. ज्यावेळेस मी ऑफरिंगवरती प्रार्थना करतो आणि माझं हृदय देण्याचं हृदय नाही, ज्यावेळेस मी तुमच्या ऑफरिंगसाठी प्रार्थना करतो त्यावेळेस मीच जर देणार नसलो तर तुमच्या ऑफरिंगवर पण ब्लेसिंग येत नाही येत ब्लेसिंग. पहिली गोष्ट कोण देणार असला पाहिजे? पास्टर देणार असला पाहिजे. काही ठिकाणी मी ऐकलं की पास्टर म्हणतात आपण द्यायचं नाही, फक्त मेंबरनीच द्यायचं दशांश आणि पाळकाने द्यायचा नाही. असा नियम नाही. पवित्र शास्त्र असं सांगतं जो कोणी विश्वासणार आहे त्याने आपला भाग पेरलाच पाहिजे. म्हणजे घर आमचं असतं, ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी ज्यावेळेस देतो, या बाईला देखील सांगितलेले तू दे प्रथम, आणि दिल्यानंतर पवित्र शास्त्र सांगतं की आता मी तुला सांगतो की जोपर्यंत पर्जन्यवृष्टी होणार नाही तोपर्यंत तुझ्या पिठाचे मटके जे आहे ते रिकामे होणार नाही आणि तेलाची कुप्पी देखील आटणार नाही. म्हणजे परमेश्वरापासून तुला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही देणारे असलो पाहिजे, घेणारे नसलो पाहिजे. पण आपल्याला काय आवडतं? जास्तीत जास्त घ्यायला आवडतं. द्या 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 द्या, जे येईल फुकट ते आपल्याला घ्यायला आवडतं. फुकट कधीच घ्यायचं नाही काही गोष्ट आहे. आणि त्या उदाहरणामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या दानार्पणा समोर उभा होता त्यावेळेस एक विधवा स्त्री आली आणि तिच्याजवळ होतं नव्हतं म्हणजे ज्या 2 टोल्या होत्या त्या तिनं टाकल्या. आणि त्यानंतर येशू ख्रिस्त म्हणतो की हिने सर्वाहून अधिक दिलं आहे. मार्क शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 41 ते 44 वचन वाचा. मार्क शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 41 ते 44 वचन सापडलं?
मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे टाकत आहेत हे पाहत होता. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे टाकीत आहे हे तो पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले आहे. परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली आहे. ज्यावेळेस या विधवा स्त्रीने टाकायचा निर्णय घेतला त्यावेळेस तिनं मनात शंका बाळगली नाही की माझ्याजवळ ह्या 2च टोल्या आहेत आणि या 2 टोल्या मी कशा टाकू, कारण की या मंडळीमध्ये पुष्कळ श्रीमंत लोक आहे, त्यांनीच टाकलं पाहिजे. माझ्याजवळ एवढ्याच आहे, मी एवढ्या जपून ठेव म्हटली का ती? आपण असतो काय म्हटलं असतो, कशाला देता, तेवढ्याच आहे, घरी जा, काहीतरी बाजरी बिजरी आणा, ज्वारी आणा, ती 1 हप्ता तरी जाईल म्हटलं असतं ना. मनात येतं ना आपल्या. एका चर्चमध्ये एक श्रीमंत तरुण बसला होता मस्त कोट घालून. पाठीमागं पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्या खिशामध्ये बंडल होतं. पण त्याला लहानपणापासून शिकवलं होतं की मंडळीत जायचं त्यावेळेस चिल्लर टाकायची. तर तो कोरत होता असा आहे असेल ते कोण होता चिल्लर. काही लोक काय करतात, खिशात हात तर टाकतात, मग तिथल्या तिथंच म्हणजे खिशात हात टाकतात. नोटचं बंडल असतं ना, बंडल जर आलं बाहेर तर आणि दुसऱ्याने पाहिलं तर दुसरा लगेच म्हणजे टाका ना, असं टाकलं हात त्याने खिशात, कोरत होता. याच्यातून छोटी नोट कोणती, छोटी नोटच्या भानगडीमध्ये काय झालं, मोठीच नोट खाली पडली 500ची. आता तो तर 500 देणारा नव्हता, 500 म्हणजे त्याच्यासाठी लय मोठे. पडली ती 500ची नोट आणि पडल्यानंतर त्याला समजलं नाही. त्याने आपले कोरून कारून चिल्लर 10 रुपये काढले आणि 10 रुपये ऑफरिंगमध्ये टाकले. पण पाठीमागं आईला ते दिसले 500 रुपये आणि आईला माहिती याच्या कोटमधून पडले. आईने ते 500 उचलले आणि म्हण बाळा हे पैसे घे. तर त्याला वाटलं आई मला दान टाकण्यासाठीच देते काय. घेतले त्याने आणि परत दानार्पणात टाकले. मग म्हणे आई तुम्ही मला इतकी मोठी रक्कम दिली पाहिजे. अरे भाऊ तुझ्याच खिशातून पडली, मला टाकायचे नव्हते एवढे. पण देव कसं करतो बघा, मग देव असं करतो. काही लोक बघा इतके कंजूस असतात, इतके कंजूस असतात, इतके कंजूस असतात, ते स्वतः खात नाही, देवालाही देत नाही, पण सगळे पैसे दवाखान्यात नेऊन भरतात. वर्षातून एकदाच ॲडमिट होतात, पण असे ॲडमिट होतात 40,000 बिल. हो काय झालं नाही, ते असं थोडंसं दुखलं पोटात आणि मग ते म्हणे हे काढा ते काढा, हे रिपोर्ट काढा ते रिपोर्ट काढा, आणि असं करता करता रिपोर्ट काढता काढता सरळ 40,000 रुपये लागले. हो 40,000 रुपये गेले. दशांश कधी नाही देत. पण एक साथ काय झालं, जेवढी रक्कम इकडं द्यायची त्याच्यापेक्षा डबल टिबलनी रक्कम दवाखान्यामध्ये जाते. काही लोक बरे होतात मंडळीमध्ये, बरे झाल्यानंतर जो आजाराचा खर्च असतो, जो गोळ्यांचा खर्च असतो तो वाचतो. पण तो वाचल्यानंतर असाही विचार करत नाही की परमेश्वराने मला वाचवलेलं आहे, आता मला हे परमेश्वराच्या भांडारात टाकायचं आहे. पण तिथंही कंजूसी, तिथंही ते काय म्हणतात, सब मै यूज करूंगा, याच्यापेक्षा बरं आहे मी घरी आणून काहीतरी खाईन. पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं, घेण्यासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी प्रथम द्यावं लागतं. मन उदार ठेवा, मन मोठं ठेवा, मन छोटं ठेवू नका. छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. छोट्या छोट्या पैशांचा जास्त विचार करू नका. छोट्या छोट्या पैशांचा जास्त विचार करतात तर एक दिवस असा येईल की तुम्हाला हार्ट अटॅक येईल, तुम्ही वरती चालल्या जाल आणि जे काही खाली राहिलेले आहे ते तुमच्या नंतरचे उपभोग घेतील. कारण की पवित्र शास्त्र सांगतं की जो मालक आहे किंवा ज्याने पुष्कळ धन कमवलेलं आहे त्या धनाला पाहण्यापलीकडे त्याचा काय लाभ. म्हणजे ज्यावेळेस तो आजारी पडतो, बिछाण्यावर पडतो, फक्त तो अशी प्रॉपर्टी डोळ्याने पाहत राहतो, इतका मोठा बंगला आहे, इतक्या मोठ्या गाड्या आहे, हे काहीच कामाचं नाही, पण त्याला खाता येत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत.
कितीतरी उदाहरणं आहेत की सगळं आहे, विपुल आहे, पण बॉडीच लॉक झाली, सगळं काही शांत पडलेलं आहे आणि फक्त ते पाहतात. त्यांचा बंगला फार मोठा आहे, आपल्यापेक्षा पण मोठा आहे, पण त्यांना काही करता येत नाही. फक्त खाता येतं, पण ते पण शरीर हालचाल करत नाही, फक्त ते बघतात. देवाने त्यांना तसंच ठेवलेलं आहे. म्हणून अति विचार करू नका. परमेश्वर जर तुम्हाला द्यायला लावत आहे तर द्या, आणि जर तुम्हाला जगायला लावत आहे बिंदास्त जगा. देव पण पैसा अशालाच देतो की ज्याची खर्चायची ॲबिलिटी आहे. कंजूस माणसाला देव पैसा देत नाही, कंजूस माणसाला देव पैसा देत नाही. देव देऊन पाहतो, पहिले 1000 देऊन पाहतो आणि तो 1000 तसेच करू ठेवतो. देऊन याला देणं नको, हे चर्चला देत नाही, स्वतः खर्चत नाही. हा असाच घडी मारू ठेवतो आणि मग त्याला लागतात मुंग्या. मग काढतो, अर काय झालं का, काय बाबा कशाला ज्याच्यात ठेवलं मी, गल्ला तो व्यवस्थित करायचा. तसं नका करू. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की ज्यावेळेस ही विधवा स्त्री आली त्यावेळेस तिनं जास्त विचार केला नाही, तिनं त्या लोकांचा विचार केला नाही. म्हणून मला मी नेहमी सांगत असतो, कोणी म्हणलं ना सगळे मिळून देऊ, मी म्हणतो ते सांगू नका, मला ते सांगायचं नाही. तुम्ही काय देणार ते सांगा, आणि मला ते शब्द बिलकुल आवडत नाही. हे सगळे मिळून देऊ कोणी शिकवलं तुम्हाला? तुम्हाला काय द्यायचं आहे का? द्यायचं आहे काहीच नाही द्यायचं. मला ज्यावेळेस मनातून द्यायचं त्यावेळेस मी काय म्हणतो, हे घ्या आणि काय करायचं ते करा. कमी म्हणतो नाही माझ्याजवळ पण सगळे मिळून देऊ, तुम्ही द्या. नाही, मला द्यायचं आहे, मी देईन. मी अनाऊन्स केलं, इथून अनाऊन्स केल्यानंतर द्यायलाच पाहिजे. काय होतं, कधी आपण काय करतो, ज्यावेळेस चर्चमध्ये चांगल्या गोष्टीसाठी पैसा अनाऊन्स केला जातो त्यावेळेस देत नाही काही जण, मग देतात. कधी? सगळं झाल्यावर. मग झाल्यावर दिलेलं ते कसं असतं, ते झाल्यावर दिल्यावर कसं वाटतं? हॉटेलचं बिल दिल्यासारखं वाटतं ते. ही सेवा आहे, इथं हॉटेलचं बिल चालत नाही. म्हणजे सगळं झाल्यानंतर जर मी देतो आणि म्हणतो हे माझं कॉन्ट्रीब्युशन घ्या, त्यावेळेस मी घेतच नाही, कारण की मला ते हॉटेलचं बिल दिल्यासारखं वाटतं की आता सगळं संपलेलं आहे आणि आता हे तुम्ही घ्या. आपण इथं हॉटेल खेळत नाही, इथं आपण करतो देवाची सेवा. म्हणून ज्यावेळेस तुमच्या मनात देव बोलतो, टाकतो एखादी विचार, मग मी ते बघणार नाही तुम्ही 100 रुपये देतात की 10 रुपये देतात. आनंदाने ते पण स्वीकारेल, आणि नसले तरी पण विश्वासाने ते पण स्वीकारेल. तुम्ही म्हटले पाहिजे फक्त येशूच्या नावामध्ये माझ्याजवळ आज काही नाही, पण पाळक साहेब मी हे पेरणार आहे. तुमचा विजय आहे, कारण तुमचं मन मोठं आहे. म्हणून मी सांगितलं, किती पॉकेटची साईज मोठी आहे त्याच्यावरती देणं ठरत नाही. तुमच्याजवळ काय आहे आणि तुम्ही काय करायला तयार आहात. 10 रुपयामध्ये जर 1 रुपया दशांश आहे तर तो दशांश तुम्ही द्यायला तयार आहात का, ते पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे, सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करीतो की नाही याची प्रचिती पहा. म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मला काय नियम दिलेला आहे की माझा जो दशमांश आहे तो आणून मी भांडारात टाकावा. बरेचसे लोक काय करतात, डिवाइड करतात दशांश. त्यांना वाटतं याला दिला पाहिजे, त्या सेवकाला दिला पाहिजे, ह्या सेवकाला दिला पाहिजे. ते तुमचं काम नाही, किंवा तुम्ही त्या प्रकारे डिवाइड करू शकत नाही. परमेश्वराने जे तुम्हाला दिलेलं आहे ते दिलेलं असताना तुम्ही जे भांडारात टाकायला लावलेलं आहे ते भांडारातच टाकलं पाहिजे, कारण की भांडारात ज्यावेळेस जातं त्यावेळेस ते आशीर्वादित होतं. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आमचा जो दशमांश आहे किंवा आमचा जो 10वा भाग आहे तो आम्ही मंदिरात भांडारात आणून टाकला पाहिजे. म्हणून आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस आमचं हृदय जे आहे ते गिव्हिंग हार्ट पाहिजे. आमचं हृदय जे आहे ते परमेश्वराच्या कार्यासाठी देणारं पाहिजे. आम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत परमेश्वर आम्हाला देत नाही. आपल्याला सवय पडलेली असते, छोटं काय हरकत नाही, मी एवढंच देणार, एवढंच हे करणार, काही हरकत नाही, छोटं द्या. मी असं म्हणत नाही नका देऊ, जी तुमची मर्जी आहे. पवित्र शास्त्र देखील सांगतं की जे काही तुम्ही मनात ठरवलेले आहे त्याप्रमाणे द्या, पण देत असताना तुम्ही कणत कुडत देऊ नका. तुम्ही असं म्हणू नका की मी छोटं देणार आहे, पण देत असताना देऊ का नको असं करू नका. आणि जर तसं होत असेल तर देऊ नका. प्रेज द लॉर्ड. देऊ नका, कारण तुमचं देऊन ते तुम्हालाही पचणार नाही
आणि मला पण पचणार नाही. मी जेवण करेन तर मला उलटं होईल. मी आजारी पडलो कशामुळं? तुमच्यामुळं. कारण की तुम्ही देत असताना मनात फार कणत कुडत दिलेलं आहे. तुमचे पैसे टाकू नका. पैशाचं कनेक्शन आपल्याला कळालं नाही, अभिषेक आपल्याला कळाला नाही, म्हणून आपण देत नाही, म्हणून आपल्या जीवनात आशीर्वाद येत नाही. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये उतरल्या जातात. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय 9 व 10 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. या ठिकाणी म्हटलेलं तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला काहीतरी मिळकत देतो त्यावेळेस ते प्रथम फळ जे आहे ते परमेश्वराचं आहे, त्याच्यावरती आमचा अधिकार नाही. आणि जर आम्ही अधिकार गाजवतो तर आमचा बाकीचा फायनान्स आशीर्वादित होत नाही, बाकीच्या गोष्टी आशीर्वादित होत नाही. आणि मग आम्ही वर्षभर म्हणतो आम्हाला फायनान्शियल ब्लेसिंगच नाही, आमच्या जीवनात आशीर्वादच नाही, आम्ही पैशाने काही श्रीमंत होतच नाही, आम्हाला पैशाचे आशीर्वाद पाहायलाच भेटत नाही. कारण की तुम्ही नियम फॉलो करत नाही. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील. हे माझं वचन नाही, हे परमेश्वराचं वचन. परमेश्वर या ठिकाणी बोलत आहे. आणि मला चिकट लोक आवडत पण नाही, जे देवाच्या राज्यामध्ये चिकटपणा करतात. मी स्पष्ट सांगतो, जो चिकटपणा करतो त्याचे घेऊ नका. जो काहीतरी प्रश्न उपस्थित करतो त्याचे पैसे घेऊ नका. कारण की त्याचे पैसे घेऊन ती कुरकुर त्या पैशाला लागून आपल्याबरोबर येते आणि मग आपली शांती भंग होते. होतं का तुम्हाला असं कधी? मला होतं. शांती भंग होऊन जाते. काय शांती भंग होते? कारण की जे त्याने दिलं ते मनातून दिलं नाही. ते देत असताना त्याने 4 वेळेस त्याचा विचार केला, कुरकुर केली. कारण की त्याने ठरवलं की माझ्या मेहनतीचं मी परमेश्वराला देत आहे. आणि ते त्याचं म्हणून देत असताना ते आशीर्वादित होत नाही. पण जो दावीद राजासारखा विचार करतो की मी काहीच नव्हतं, माझं घराणं काहीच नव्हतं, जे परमेश्वरापासून मला आलं तेच मी परमेश्वराला देत आहे, तो व्यक्ती आशीर्वादित होतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून म्हणा, परमेश्वरा मला घेणारा नाही तर देणारा बनव. हालेलुया. असा उपदेश केल्यावर खूप शांतता असते ना. आज परत मला 3-4 महिन्यानंतर शांतता पाहायला भेटली. पण मी रिअल सांगतो तुम्हाला, आपल्या सगळ्यांना आशीर्वादित बनायचं आहे तर दिलेलंच पाहिजे. देणं यातच आशीर्वाद आहे. जर देत नाही तर किती देवदूताला आज्ञा करा. देवदूत म्हणतो तू पहिले हे कर, रिचार्ज कर. मोबाईल रिचार्ज देऊन चालल्यात फोन करणं. हॅलो हॅलो हॅलो, अरे रिचार्ज कर बाबा, पहिले 350 रुपयाचं रिचार्ज तर मार. आपल्याला असतं दुसऱ्याचं वायफाय घेऊ नाही, याचं वायफाय घेतो मी, याचं किती दिवस दुसऱ्याच्या वायफायवर जगतात. हां, इतकं चिकट. काही जण सकाळची काय म्हणतात भाजी दुपारी खातात आणि दुपारची भाजी रात्री खातात. अरे एवढं आता तर जमाना नाही तो. ते लहानपणी त्यावेळेस होतं, ते कुटके भाकर भेटत नव्हती. आपल्याला कोणी बोलवलं तर आपल्याला वाटं पाहावं लागत नव्हती. लगेच प्लेटी बिटी घेऊन लगेच जाऊन बसायचं, आपण द्या आम्हाला पण. आता नाही तसं राहिलं. आता तुम्ही 4दा बोलवू एकदाही जात नाही माणूस. या ना जेवायला, या ना जेवायला. नाही जाय तिकडे, नाही जात. बघा तुम्ही, कोणी जातं जेवायला, गल्लीत पंगत बसू द्या, नाही जात आता. कारण की आता विपुल आहे, सगळ्याजवळ खायला प्यायला भरपूर आहे. आता जात नाही. पहिले फार तंगी होती, पहिले कुटके भेटायचे. आता तसं नाही ना. मग शिळं का खाता? बरंच पोटाला त्रास का देता? मग होतो काहीतरी आजार, मग लिव्हरवर सूज येते, मग किडनीवर सूज येते, मग फुगायला लागतं काय काय. मग म्हणतो अरे देवा, मग हो तो हे खाल्लं, शिळे पातं खाल्ल्यामुळं आजारी. आणि मग इतके शिळे पातं खाऊ काय होतं की जेवढा पैसा साठवलेला असतो तो सगळा साठवलेला पैसा शिळं खाल्ल्यामुळं दवाखान्यात द्यावा लागतो. डॉक्टर पण म्हणतो हे खूप शिळं खाल्लं.
बऱ्याचशा वेळेस आपण जो विचार करतो तो विचार करत असताना आपण स्वतःचं मन मारतो, जीव मारतो, घर मारतो. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तुझी कोठारे समृद्धीने भरतील. असं म्हणा, माझी कोठारे समृद्धीने आहे की परमेश्वराच्या आशीर्वादाच्या जीवनामध्ये, परमेश्वराची समृद्धीच्या जीवनामध्ये मी पहिल्या तेव्हापासून मी परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा तू जर माझा सहाय्यक आहे तर मी तुला देणारच, तुझ्या कार्यासाठी पेरणारच. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की मला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही, कारण की माझी कोठारे समृद्धीने भरणारा परमेश्वर तो आहेस. बरोबर. या ठिकाणी एक लहान मुलगा आहे. पुष्कळ वेळेस तुम्ही वचन ऐकलेले आहे, लहान मुलगा आहे. लहान मुलगा काही देऊ शकत नाही, मोठा माणूसच देत नाही तर लहान मुलगा कसा देईल. पण त्या मुलाचं मन बघा तुम्ही, मन कसं आहे त्याचं, देण्याचं. लहान मुलं देतात का? गाडी घ्या बरं तुम्ही त्याची हिसकून, तो पूर्ण असं रडू बेजार करील, देत नाही तो. गाडी देत नाही. लहान बाळाचं तुम्ही बघा, देत नाही. काय असलं त्याच्याजवळ तो देत नाही. फार क्वचित एखादा मुलगा असतो की चॉकलेट असलं चॉकलेट देतो, देत नाही. नाही तर समय का तुझं एक उदाहरण देतो, आठवलं मला म्हणून देतो. चांगलं आहे. लहानपणी नाही तो चिडतो, नाही तर हो पप्पा आज मागच्या वेळेस त्यांनी इथूनच धमकी दिली ती मला डायरेक्ट, हो पप्पा सांगू नका ना, घरी ते तसं करतं सांगू नका म्हणतो. लहानपणी त्याच्या आईनं काय केलं, एक किटकॅट घेतली आणि त्याला एक किटकॅट घेतली आणि मला एक किटकॅट घेतली. त्याला घेतली, मला एक घेतली आणि घरी आली. आणि घरी आल्यानंतर बाळा किटकॅट, त्याला त्याची दिली. आता त्याला काही गरज आहे माझी हे करायची. मग माझी बायको माझ्याकडे आली आणि मला म्हणे तू मला किटकॅट. तर त्याने काय केलं, पप्पाला किटकॅट देऊ नको. आणि दिल्यानंतर मी घेतली, लगेच पटकन तोंडात टाकली. टाकल्याबरोबर त्याची किटकॅट त्याने अशी पूर्ण गोळा केली, पूर्ण तोंडाला. पप्पाला किटकॅट का दिली? त्याची किटकॅट त्याला आहे, तरी देखील त्याला कोणाची माझी किटकॅट पाहिजे. हे लहान मुलं सुद्धा देताना विचार करतात. पण ह्या मुलाने तसं नाही म्हटलं की माझी भाकरी आहे, असं ओढतड झाली नाही तिथं. त्या भाकरी माझी आहे, मी देणार नाही, मी देणार नाही. पळून गेला असता एखादा, मी देत नाही, माझ्या आईने मला भाकरी दिल्या आणि मी कशाला देऊ, तसं केलं नाही त्याने. त्या भाकरी त्याने घेतल्या आणि त्याने दिल्या आनंदाने. पण दिल्यानंतर काय झालं मी तुम्हाला सांगतो. दिल्यानंतर येशूने त्या भाकरी घेतल्या, आभार मानल्या आणि पित्याजवळ प्रार्थना केली आणि त्या भाकरी मोडल्या आणि द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस 5,000 फक्त पुरुष होते, त्यांनी जेवण केलं. स्त्रिया वेगळ्या, लेकरांनी जेवण केलं. आणि मग नंतर भाकरीच्या 12 टोपल्या उरल्या. मग विचार करा, 12 टोपल्या घरी घेऊन तो गेला असेल, सगळ्या गावाला त्याने जेवण दिलं असेल. इतकी मोठे आशीर्वाद त्या लेकराला प्राप्त झाले. देताना असा विचार करू नका, मनात असा विचार करू नका, प्रभूमध्ये केलेले श्रम कदापि वाया जात नाही. मी कोणासाठी ती तरी पेरणी केली, कोणाच्या तरी त्रासात मी पैसे दिले, कोणाला तरी मी मदत केली, कोणाला तरी मी सेवकाला मदत केली, भांडारामध्ये टाकलं. त्यावेळेस असा विचार करू नका माझे पैसे गेले, आता काही खरं नाही. त्यावेळेस असा विचार करा, मी आता टाकलेलं आहे आणि मला दुपटीने, तिपटीने, 4 पटीने वापस येणार आहे. 100 पटीचा आशीर्वाद वापस येतात. असं ते दिल्यानंतर ते जात नाही. आपली मानसिकता काय झालेली आहे, दिल्यानंतर संपतं. दिलं का संपतं. दिल्यानंतर आपल्याजवळ काय राहणार नाही. अरे आपल्याजवळच काय नाही, देता कशाला. काही जण का तुमच्याजवळ आहे का म्हणतात ना, काही जण तुमच्याजवळ आहे का, नाही हो एवढेच आहे, नका देऊ, कशाला देता, खर्च करा. पण त्याला डिस्टर्ब नका करू. त्याचं जर मन आहे आणि त्याला जर पवित्र आत्मा बोलत आहे तर त्याला देऊ द्या, कारण की त्याच्या देण्याने तो त्याचं कुटुंब आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. माझ्याजवळ काय होतं, इकडं आलो त्यावेळेस मी ह्या भागात आलो, 3च वर्ष झाले होते मला येऊन. 3 वर्षात देवाने मला स्वतःचं घर दिलं, आशीर्वाद आहेत, सगळं खाऊन पिऊन सुखी आहे. मग मला कधी कधी बसल्यावर विचार येतो, देवा माझ्याजवळ काय होतं असं की मी इथपर्यंत पोहोचावं. आणि त्यावेळेस कळतं की फक्त परमेश्वराची कृपा होती, की त्या कृपेने मी इथपर्यंत पोहोचलेलो आणि शेवटपर्यंत राहील असा, शेवटपर्यंत असाच राहील. रुबाबातच तुम्ही म्हणताना आमचा पाळक रुबाबदार आहे येशूच्या नावात. मग फुगीर म्हणलं तरी चालेल, काही हरकत नाही. आपल्या लोकांना सवय असते ते म्हणण्याची, काहीच हरकत नाही. राहायचं आपल्याला चांगलं, आपल्याला भेटलं नाही
लहानपणापासून आपण त्रास सहन केला, देव देतो तर मस्त राहायचं. 12 टोपल्या भरल्या आणि 12 टोपल्याचे आशीर्वाद आम्हाला पाहायला वाटतं की परमेश्वराने त्याला दिलेला आहे. म्हणून जोपर्यंत आम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही आशीर्वादित होत नाही. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की सगळ्या गोष्टीचा दशमांश जे आहे म्हणजे 10वा भाग आहे हा आमचा नाहीच. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमच्या कमाईतलं सगळं भाग वापरतो त्यावेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये चोरी करण्यासारखं आहे. म्हणजे इथे बसलेले आम्ही सगळेजण, तुम्हीच म्हणले, जर दशांश देत नाही तर आपण काय करतो? चोरी करतो. कारण की ज्या समय आमच्याजवळ पैसे येतात, मग 10 रुपये, मी तुम्हाला काय म्हटलं, मला 1000 रुपयाशी घेणं देणं नाही, 10,000शी घेणं देणं नाही, लाखो रुपयाशी घेणं देणं नाही. 10 रुपये देणाऱ्यांनाच देखील मी सांगतो 10 रुपयातला 1 रुपया तुमचा नाही, लगेच ते 10 रुपयातला 1 रुपया बाजूला काढला पाहिजे. आणि जे म्हणतं मी दशांशच देऊ शकत नाही, मग त्याच्या जीवनामध्ये फायनान्शियल ब्लेसिंग येऊ शकत नाही. कारण की देण्यामध्ये ते आशीर्वाद आहे.